मी आज बनवणार आहे शेपूची भाजी। तर चल बघूया काय काय साहित्य लागते। मीठ चवीनुसार, तेल, हळद, मूग डाळ भिजवलेली अर्धी वाटी, आणि लसूण आणि मिरची आणि पुदिना मिक्सरमध्ये वाटलेली। तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं गरम होईपर्यंत थांबा। तेल आहे, लसूण मिरची आणि पुदिन्याची पेस्ट टाकलेली आहे। थोडंसं ते लालसर होऊ द्या। थोडं लाल झाले की मग मी भिजवलेली मुगाची डाळ टाकणार आहे। मग टाकणारे हळद 1 चमचा, चवीनुसार मीठ, डाळ टाकून झाल्यावरती शेपू चांगली धुतलेली बारीक चिरून टाकते। मिक्स करून घ्या खालीवर। झाकून घ्या 5-10 मिनिटं, बारीक गॅसवरती ठेवा। शेपूमध्ये पाणी टाकायचं नाहीये, शेपूतच पाणी सुटणार आहे। बघू शकता तुम्ही असं किती छान झालेलं आहे। परत आपण बघू शकता तुम्ही असं छान सुकी भाजी झालेली आहे। शेपूची डाळ सुद्धा चांगलं शिजलेलं आहे, शेपू पण चांगली झालेली आहे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।